Once again, welcome back into the HD tutorial. Right now, today we will be going to discuss the what is the important question in the chapter number 3. Chapter number 3 हे तुमचे AVR peripheral using a C program आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण अर्धा पार्ट आपण बघितलेला होता ऑलरेडी आणि याच्यामध्ये थोडा पार्ट राहिला आहे. पण मग यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्न काय आहे ते आपण बघणार आहे. सगळ्यात पहिले लॉंग आन्सर क्वेश्चन बघूया. ड्रॉ द बीट फॉर्मॅट ऑफ अ टायमर अँड काउंटर इन द टायमर कंट्रोल रजिस्टर. मग यामध्ये बघा तुम्हाला बीट फॉर्मॅट तुम्हाला जो डेटा रजिस्टर आहे टायमर काउंटर कंट्रोल रजिस्टरचा तो तुम्हाला इथे विचारला आहे. ड्रॉ द बीट फॉर्मॅट ऑफ अ टायमर काउंटर इंटर फ्लॅग अँड डिस्क्राईब द इच वन फ्लॅग तुम्हाला विचारलंय. नंतर राईट अ सी प्रोग्राम टू टॉगल द ए पोर्ट कंटिन्युअसली with the timer 0 with the normal mode operation and pre-scaling the timer counter is 25 हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एकदम सिंपल प्रश्न आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिरियल अँड पॅरलल कम्युनिकेशन विथ रिस्पेक्ट टू द डेटा ट्रान्सफर स्पीड नंबर ऑफ वायर अँड डिस्टन्स अँड कॉस्ट हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याच्यानंतर पुढे आपण बघूया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन असिंक्रोनस अँड सिंक्रोनस कम्युनिकेशन विथ रिस्पेक्ट टू द क्लॉक डेटा सिंक्रोनायझेशन स्पीड कॉम्प्लेक्सिटी आणि सिम्प्लिसिटी. नंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन द सिरियल कम्युनिकेशन विचारलं आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन अ युआर्ट विचारला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन एसपीआय विचारला आहे. व्हॉट आर द डिफरंट फीचर ऑफ एडीसी इन द एव्हीआर अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन एडीसी हे तुम्हाला विचारलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल का त्या बुकमध्ये बरेचसे कॉम्प्लेक्स प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. पण एवढ्या कॉम्प्लेक्स प्रश्नामध्ये न जाता एकदम आता सिंपल प्रश्न जर केले तर तुमचं सिलेबस या ठिकाणी पूर्णपणे संपून जाणार आहे. आता ऑलरेडी आपण थेरॉटिकल पार्टमध्ये हे आपण इथपर्यंत बघितलं ते. ओके. आता त्याच्यानंतरून हे 4 प्रश्न रिलेटेड आहे. परंतु हे 4 प्रश्न खूप ईझी पण आहे. तुम्ही त्या क्वेश्चन जरी बघितले आणि आन्सर जरी फाइंड केले, तर हे 4 प्रश्न तुम्ही केलेत तरी पण चालेल. एवढा पार्ट जरी तुम्ही केला तरी तुमचं चॅप्टर नंबर 3 हे कंप्लीट होणार आहे. ओके. आपण त्यातला हे जे 4 प्रश्न आपण पुढील काही व्हिडिओमध्ये बघणारच आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करताना जरी तुम्ही केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर हाऊ मेनी टायमर्स अवेलेबल इन द एव्हीआर ऑब्व्हियसली 3 टायमर आहे. व्हॉट इज द बिट साइज ऑफ अ टायमर 0 अँड टायमर 1 ऑब्व्हियसली इट इज हा 8 बिट आणि हा किती 16 बिटचा आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ काउंटर? Calculate the time clock frequency if the clock frequency is 16 megahertz and the no pre-scaling. आणि जर pre-scaling असेल तर काय असणार आहे तुम्हाला टायमर काउंटरचं क्लॉक फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द क्लॉक सोर्स फॉर द टायमर काउंटर इन ॲटमेगा 16. या ठिकाणी विचारलं व्हॉट इज मीन बाय सिम्प्लेक्स कम्युनिकेशन, व्हॉट इज मीन बाय द डुप्लेक्स कम्युनिकेशन, व्हॉट इज स्टेट द फुल फॉर्म ऑफ अ USART, what is the full form of I2C and SPI. तर I think हे these are very simple question which is asked in the examination. तर हे बेसिक आणि सिंपल प्रश्न असे तुम्हाला विचारतील. हे तुम्हाला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 सगळ्या लोकांना जो बहु होता, आय थिंक याच्यामुळे तो कमी झाला असेल. तुम्हाला एवढेच पॉइंट करायचे, जास्त खोलात जायची आवश्यकता नाही आहे. सो स्टे ट्यून विथ द मोर इन्फॉर्मेशन. Kindly like, subscribe this channel